नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहोत सदानीरा कावेरीचे प्रश्न उत्तर। यातला पहिला प्रश्न आहे, उचित उत्तर छाटकर लिखिए। कावेरी नदी को सदानीरा के नाम से पुकारा जाता है, म्हणजे हे। दूसरं, कावेरी नदी 110 मीटर की ऊंचाई से गिरती है तो जलप्रपात बनता है। जलप्रपात म्हणजे धबधबा। हमारे देश की 70% नदियाँ प्रदूषित है। 70% म्हणजे हे। पानी को बचाकर रखो क्योंकि जल ही जीवन है, हे याचं ऑप्शन आहे। त्याच्यानंतर कुछ शब्दों में म्हणजे एका वाक्यात, रम्या पापा की लाइब्रेरी में क्या ढूंढ रही थी। रम्या पापा की लाइब्रेरी में नदियों की जानकारी से जुड़ी पुस्तकें ढूंढ रही थी। पुराणों में किसका उल्लेख मिलता है। पुराणों में कावेरी नदी का उल्लेख मिलता है। आज देश की नदियाँ क्यों प्रदूषित है। आज देश की नदियाँ कूड़े कचरों के निपटान व केमिकल के विसर्जन से कारण प्रदूषित आहे। कूड़े कचरा म्हणजे कचरा जे आहे त्याचा कचऱ्याच्या याच्यामुळे, आणि केमिकल जे आहे केमिकल विसर्जन म्हणजे त्यात केमिकल टाकल्यामुळे, याच्यामुळे नद्या प्रदूषित आहे। त्याच्यानंतर पाहूया लिंग। स्त्रीलिंग जे स्त्रीलिंगी शोधायचे। अध्यापिका त्याचा अध्यापक जे आहे ते लिंग परिवर्तन म्हणजे पुल्लिंग आहे। पुल्लिंग शोधायचं आहे। दिलेला आहे दादा हे पुल्लिंग आहे आणि हे दादी स्त्रीलिंगी। नंतर पुल्लिंग बेटा बेटी जे आहे ती स्त्रीलिंगी। नंतर लेखिका हे जे आहे हे लेखिका स्त्रीलिंगी आहे म्हणून स्त्रीलिंग लिहायचं, आणि लेखक जे आहे ते पुल्लिंग। त्याच्यानंतर इथे हा की लावायचा आहे की हा की लावायचा आहे। रम्या जानती थी की, पहिला की हा, उसे गृहकार्य करना है। मोहन की चाबी खो गई, म्हणजे कोणाचं तरी रिलेटेड असलं तर हा की लागतो। पुस्तक की जिल्द फट गई, म्हणजे पुस्तकाची हा शब्द लावायचा असला तर हा की लावा लागते। अमन कहता है की, कारण मेरे घर आना, असं म्हणत असलं की हे लावायचं आहे। नंतर जो समान तुक वाले शब्द आहे, समान तुक वाले म्हणजे रायमिंग वर्ड, जसं घर, चल, तुक वाले शब्द नहीं है ते रायमिंग वर्ड, नाही आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायचे। घरचं आहे, वर, हर हे त्याचे रायमिंग वर्ड्स आहे। चल नाही आहे। दियाचं किया, जिया, सिया हे रायमिंग वर्ड। किल हे नाही आहे। रंग, भंग आणि जंग हे त्याचे तुकवाले शब्द आहे। हम नाही आहे। चोर, मोर, शोर हे त्याचे तुकवाले शब्द आहे। चोर नाही आहे। सर्वनाम शब्द छाटकर लिखिए। आता सर्वनाम जे आहे तो लिहायचा यातला। सर्वनाम म्हणजे काय की जे नावाच्या जागेवर आपण वापरतो। दादाजी मैं खेल रही हूँ, मैं हा शब्द जो आहे तो सर्वनाम आहे। आज हमें कावेरी पर प्रोजेक्ट बनाना है, हमें हा सर्वनाम है। दादाजी ने उसे देखा, उसे। इसमें खूब पानी रहता है, इसमें। अब किन्हीं 3 सर्वनाम शब्दों से वाक्य बनाइए। आता आपल्या मनाने वाक्यात उपयोग करायचा आहे। मैं अब घर जा रहा हूँ, हमें भी विद्यालय चलना चाहिए, उसे भी बुला लो। तुम्ही काही पण बनवू शकता तुमच्या मनाने। आता हे इथे पढ़े और सुनिए, याच्यामध्ये कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे, क्रिया कोण आहे। मोहिनी गिटार बजाती है, मोहिनी हे कर्ता आहे, गिटार हे कर्म आहे आणि बजाती हे क्रिया आहे। प्रज्ञा बाजार जा रही है, प्रज्ञा हे कर्ता आहे, बाजार कर्म आणि जा रही है ही क्रिया आहे। मोहित स्कूल गया, मोहित हे कर्ता आहे, स्कूल जे आहे ते कर्म आहे, आणि गया जे पण काही काम करत असेल ती क्रिया असते, गया। श्रेया गाना गा रही है, श्रेया हे कर्ता आहे, कर्म आहे गाना, आणि गा रही थी क्रिया आहे। आता इथे वर्ग पहिली में नदियों के नाम लिपे है, ढूंढकर लिखिए। आता ही इथे पहिले गंगा, नंतर दुसरा आहे गोदावरी, हे इथे आहे गोदावरी, नंतर ही गोमती आहे इथे, नंतर इथे नर्मदा आहे, नंतर यमुना आहे तिथे,
नंतर हे जे आहे यमुना, ही आणखीन झेलम, ठीक आहे, हे झेलम इथे. आणखीन सरयू, सरयू जिथे असेल हे इथे सरयू, आणि गोमती झालेला आहे. कावेरी, हे इथे कावेरी. अशा प्रकारे ते पझल आहे, ते सॉल्व करायचं. आता हे जे प्रश्न आहे, कुछ वाक्यों में उत्तर लिखे. कावेरी कहाँ से निकलती है और कहाँ तक जाती है, याचं उत्तर पाहूया आपण. तर याचं आहे, यह सदानीरा नदी म्हणजे कावेरी नदी अपने उद्गम स्थल से निकलकर दक्षिण भारत में प्रवाहित होती है. कर्नाटक की धरती को सींचते हुए तमिलनाडु की भूमि पर चली जाती है और फिर बंगाल की खाड़ी में मिल जाती है. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सदानीरा का अर्थ बताइए. आता सदानीरा म्हणजे काय. हां, सदानीराचा अर्थ आहे, जो नदी सदा जल से भरी होकर प्रवाहित होती है उसे सदानीरा कहते हैं. सदानीरा म्हणजे 12ही वर्ष जिला पाणी असते, जी आटत नाही ती, तिला म्हणतात. आता कावेरी में और कौन कौन सी नदियाँ मिलती है, त्या छोट्या नद्यांचे नावं सांगायचे इथे. कावेरी में हिरंगी, हेमवती, नोईल, अमरावती, सिमसा, लक्ष्मण तीर्थ, भवानी आदि छोटी छोटी नदियाँ मिलती है. हे जे आहे, हे या सगळ्या नद्या तिला मिळतात. ह्या त्याच्या उपनद्या म्हणतात त्यांना. नदियों को बचाने के लिए हमें क्या करना चाहिए. कोई भी 2 उपाय लिखिए. आता कोणते उपाय नद्यांना वाचवण्यासाठी करायचे ते तुम्हाला लिहायचे. नदियों को बचाने के लिए हमें उसमें कचरा नहीं डालना चाहिए और केमिकल का विसर्जन नहीं करना चाहिए. केमिकल म्हणजे जे फॅक्टरीमधून येते ते केमिकलचं जे पाणी आहे ते आपण नद्यांमध्ये टाकतो, ते पण त्याच्यात सोडलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे नद्या खराब होतात. मग हे 2 उपाय आपल्याला तिला वाचवण्यासाठी करायचे आहे. अशा प्रकारे सदानीरा कावेरी हा धडा आपला संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय, सी यू.